चला मॅचला होते सुरुवात. देऊया दोन्ही संघाला शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक, शो गुड द गेम. चला आम्ही जोडी अरुण आणि यशवंत. गोलंदाज आलाय, गोलंदाज मार्कवर राकेश. 4 षटकांचा सामना राहील यामध्ये मात्र शंका नाही आहे. या ठिकाणी जरूर चेंडू हवेत आहे, जेल कॅरी करायचं होतं. या चेंडूवर धावा आल्यात 3. पहिल्या चेंडूवर जरूर 3 धावा. हा चेंडू बनाटबेक. शॅकवर यशवंत. पहिल्या चेंडूवर जरूर 3 धावा आल्या. त्यानंतर मात्र गोलंदाजाने मात्र स्वतःला सावरलं. हा चेंडू देखील बनाटबेक. पाहायला गेलं तर मैदानाच्या बाहेर मात्र प्रेक्षक मात्र मजा घेत आहेत, आनंद पाहायला मिळतोय. आजूबाजूंचा देखील भोंग्यांचा आवाज देखील दिला जातोय. लहान मुलांचा मात्र या ठिकाणा वर्षाव पाहायला मिळतोय. जेवढे डॉट चेंडू फेकाल तेवढा आनंद आणि उत्साह मात्र पाहायला मिळेल प्रेक्षक लहान मुलांवर. वारंवार मात्र निर्धाव चेंडू फेकी केले जात आहेत. तीन चेंडू निर्धाव. यशवंत गिरासारखा फलंदाज आला. गोलंदाज राकेशनं फेकी केलेत. हलक्या हाताने मात्र चेंडूला प्लेसमेंट केलं. सिंगल होते कंप्लीट. दाबलक जाऊन पोहोचलं बिनबाद. 4 धाबा. पहिल्या चेंडूवर जरूर 3 धाबा आल्या होत्या. त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू, तिसरा चेंडू देखील निर्धाव, चौथा चेंडू देखील निर्धाव, 5व्या चेंडूवर आले सिंगल. पाहूया या शेवटच्या चेंडूवर मात्र किती धाबा कुठल्या जातील. ओहो, बॅटच्या रीडिंग पट्ट्यात, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चुका होणार नाहीये. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागेल पहिलं. बॅक टू द गावटा अरुण. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. आकाश. या अर्थानं प्रत्येक विकेटवर, प्रत्येक डॉट चेंडूवर मात्र लहान मुलांचं मात्र या ठिकाणी वर्षाव केला जातोय. भोंग्यांचा आवाज मात्र देखील आपल्याला फॅट पाहायला मिळतं. जणू यात्रा भरले असं मात्र या ठिकाणी आपल्याला आवाज आपल्या कानावर येतोय. आणि आहे खेळावर असलेलं प्रेम आणि खेळाडूंवर आणि गावावर असलेलं प्रेम. गोलंदाज झालाय, गोलंदाज मार्कवर सागर. नवीन फलंदाज आकाश मैदानाच्या आतमध्ये. डावपुरा फलंदाज.
हा चेंडू देखील चांगला आहे. वारंवार मात्र निर्धाव चेंडू फेकी केले जात आहेत. आपला हातून गोलंदाजी देखील पाहायला मिळते कारव संघाकडून. होम ग्राउंड आहे. हा मैदानाचा विचार केला तर भरपूर अनुभव असेल, कानाकोपरा देखील माहीत असेल. या ठिकाणी फटका पसला गेलाय, क्षेत्ररक्षक आलाय, चेंडू खाले, परंतु चेंडू मात्र जमिनीला दान होतोय. दाबलक जाऊन पोहोचलं 6 या अंकावर. 6 धाबा दाबलकावर दुसरे षटक मार्गस्थ असताना पहिला चेंडू निर्धाव आला. दुसऱ्या चेंडूचा विचार केला तर दुसऱ्या चेंडूवर 2 धाबा आल्या. हा चेंडू देखील खेळून काढलाय. पुन्हा जल उडालाय, परंतु चेंडूला उचलफेक केली जाईल त्या दरम्यान देखील 2 धाबा होतोय कंप्लीट. जया हा भन्नाट वेग सागरच्या गोलंदाजीवर. वारंवार डॉट चेंडू, पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर 2 धाबा आल्या, तिसऱ्या चेंडूवर देखील 2 धाबा आल्या. चौथ्या चेंडूचा विचार केला तर चौथा चेंडू आला निर्धाव. त्याला बॉल द्यायचे. चला फिडअप करा पंच. अजून विचार केला तर शेवटचा चेंडू आहे. हा चेंडू बॅटच्या रिडिंग पट्ट्यात, चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. हा येतोय यशवंत गिराच्या बॅट मधून षटकार. दाबलक जाऊन पोहोचलं तथा 1 बाद 18 या अंकावर. दुसरं षटक देखील झालं कंप्लीट. 2 षटकांच्या समाप्तीनंतर दाबलक जाऊन पोहोचत 1 बाद 18 धब्बा. तिसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज मार्कवर विजयजी डोके. हा फटका देखील चांगला आहे, गॅप आहे मोठा, नाही दाबा ना तोटा. रन्स मिळतील 4-4-4. हा येतोय आकाशच्या बॅट मधून चौकार. धापलक जाऊन पोहोचत 1 बाद 22 या अंकावर.
दुसरा चेंडूपैकी करण्यासाठी देखील सज्ज पाहतो आपण विजय या गोलंदाजाला. हा चेंडू देखील हलक्या हाताने मात्र चेंडूला सन्मानित केलं. एक धाव बनाट वेगानं पूर्ण होतं. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न केला जाईल काय? सिंगल पूर्ण. धावफलक जाऊन पोहोचतं दादा. एक बाद 23 या अंकावर. हो या ठिकाणी पाहायला गेलं तर टप्पा पडल्यानंतर मात्र धीमी गतीचा चेंडू पाहायला मिळाला. इज या ठिकाणी फाईटचा रिव्ह्यू. इज टाइम मात्र या ठिकाणी नाही आहे. 13 सेकंदाच्या आतमध्ये मात्र आपण रिव्ह्यू घेतला जातोय. हो हो वारंवार बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाही आहे. हा चेंडू देखील निर्धाव आलाय. हा चेंडू बॅटच्या रीडिंग पट्ट्यात. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. 6 धाबींसाठी. धापलक जाऊन पोहोचलं दादा. एक बाधा 29 धावा. शेवटचा आणि अंतिम षटक. गोलंदाज आलाय. गोलंदाज मार्कवर अजय. स्ट्राईकवर डावकुरा फलंदाज आकाश. शेवटच्या षटकाला होते सुरुवात. 3 षटक झाले कंप्लीट. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलं. ओहो बनाट बेक. इथे पंचांना लाईन पाहावी लागेल. इट इज वाईट. 30 धावा धावफलकावर. 1 गड्याच्या मोबदल्यात. इज वाईटचा रिव्ह्यू या ठिकाणी चेक केला जातोय. एस या ठिकाणी चेंडू आहे. वाईट नाही आहे.
या ठिकाणी पाहायला गेला तर निर्धाव चेंडू, चांगली चेंडूची लाईन देखील पाहायला मिळाली. जणू असं वाटत होतं की हा चेंडू अवंतर जातोय, परंतु या ठिकाणी आपण लाईव्हच्या माध्यमातून मात्र ही स्पर्धा कव्हर केली जाते. त्यांच्या माध्यमातून मात्र आपण चेक केलं, चांगली लाईन देखील पाहायला मिळालं. धाव फ्लक्स जाऊन पोहोचले तर 1 बाद 29 धावा. इस धाव फलक जाऊन पोहोचलं 30 या अंकावर. हा पटका देखील चांगला आहे. चेंडू चाल सीमारेच्या बाहेर. रन्स मिळतील 4-4-4. हा येतोय आकाशच्या बॅट मधून चौकार. धावफलक जाऊन पोहोचले 34 या अंकावर. पहिला चेंडू व्हाईट आहे. एज 33 धाबा. कारण या ठिकाणी पाहायला गेलं तर दोन्ही बघा मित्रांनो चुका होत आहेत, परंतु चुका सुधारवणं हे देखील आपलं काम आहे. 33 धाबा धावफलकावर. कारण जर पाहायला गेलं तर असं वाटत होतं की पहिला चेंडू व्हाईट आहे असं वाटत होतं. त्या अनुसरणानं या ठिकाणी पाहायला गेलं तर एक धाव ऍड केली होती, परंतु त्या ठिकाणी तो चेंडू मात्र निर्धाव होता. अन्नाटवेक आयजेच्या गोलंदाजीवर अजूनही पाहायला गेलं तर 2 चेंडू उर्वरित आहेत. धावफलक 33 या अंकावर. फटका बसला गेलाय, हवेत आहे. सोपा जेल देखील कॅरी करता आला नाहीये. या चेंडूवर आली सिंगल. धावफलक जाऊन पोहोचलं तर 1 बाद 34 या अंकावर. शेवटचा आणि अंतिम चेंडू. पाहूया चेंडूवर मात्र किती धावा मात्र कुठल्या जातील हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. यामध्ये मात्र शंका नाही आहे. गोलंदाज आहे, गोलंदाज मार्कवर आज आहे. हा चेंडू बॅटच्या रीडिंग पट्ट्यात. चेंडू जाल सीमारेच्या बाहेर. 6 धाबेसाठी धावफलक जाऊन पोहोचलं 1 बाद 40 धावा. 24 चेंडू आणि 41 धाब्यांची गरज.
मॅच फिडअप करा. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. राकेश आणि मनोज. गोलंदाज आलाय, गोलंदाज मार्कवर रुपेश. 41 धावा मात्र कुटाव्या लागतील विजयासाठी. 24 चेंडू आणि 41 धावा. सामन्याला होते सुरुवात. गेम ऑन होतोय. बेस्ट ऑफ लक शो गुड द गेम. रुपेश गोलंदाज. पटका पसला गेलाय. कॉलिंग महत्वाची. सोपा झेल होता, कॅरी करता आलं नाहीये. धावफलक जाऊन पोहोचलं 3 या अंकावर. जरूर झेल झाली असती, परंतु मित्रांनो बघा, जेव्हा झेल उडतोय आणि 2 क्षेत्ररक्षक मात्र चेंडू खाली येत आहेत, तेव्हा मात्र कॉलिंग महत्वाचे असते आणि ते देखील या ठिकाणी घडलं नाहीये. हा चेंडू देखील चांगल्या पद्धतीने मात्र टोलवला होता. त्यानंतर पाहायला गेलं तर सिंगल झाली कंप्लीट. हो, जेल उडालाय. दुसऱ्या अटॅकला देखील पाहायला गेला तर जेल कॅरी केलाय. चला फिटअप करा. खेळाडू देखील आपण लवकर जायचंय मैदानाच्या आतमध्ये. बघा, आपण स्वतः आयोजक आहात, आपण सहकार्य करा. जरूर पहिल्या चेंडूवर 3 धावा आल्या, त्यानंतर सिंगल आले, त्यानंतर झेल उडाला. चांगला झेल देखील कॅरी केला. धक्का क्रमांक लागला पहिलं राकेशच्या माध्यमातनं. क्षमा सभे मनोजच्या हा फलंदाज होतोय बाद. हा झेल देखील आहे. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागेल दुसरं. बॅक टू द ग्राउंड अजय. आल्या पावली मात्र परततोय हा अजय. ज्या कामासाठी पाठवलं होतं अजयला, ते काम देखील करता आलं नाहीये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश. हा चेंडू देखील हवेत आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय. चेंडू 1 बॉम्ब सीमारेषा बाहेर. 4 धावेसाठी प्रथमेशच्या बॅट मधून आला हा पहिला चौकार. दाबलकचा विचार केला, दाबलक जाऊन पोहोचलं. त्याचा 2 बाद 8 या धावसंख्येवर. हा चेंडू देखील चांगला आहे. चेंडू जाईल सीमा रेखा पार.
रन्स मिळतील 6 पहिलं षटक झालं कंप्लीट. 10 जाऊन पोहोचलं. दादा 2 बाद 14 या अंकावर. अजूनही 18 बॉल आणि 27 धाब्यांची गरज विजयासाठी. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आकाश. स्ट्राईक वर पाहायला गेलं तर राकेश. नॉन स्ट्राईकचा विचार केला तर प्रथमेश. हा चेंडू देखील बॅटच्या रीडिंग पट्ट्यात. चेंडू जाईल सीमा रेखा पार. रन्स मिळतील 6 हा येतोय राकेशच्या बॅट मधून षटकार. 10 जाऊन पोहोचलं. 2 बाद 20 धावा. अजूनही 20 धाब्यांची गरज. अजूनही 21 धाब्यांची गरज आहे. क्षमा असावी. हो हो तडव्यांच्या दिशेने होत आहे चूक. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. 4 धाब्यांसाठी. 24 धाबा धावफलकावर. पण बॅट कट असे एस. सोळा चेंडू आणि 17 धाब्यांची गरज विजयासाठी. हो या ठिकाणी जल जरूर उडालाय. चेंडू त्याला 1 बॉम्ब सीमारेषा बाहेर. 4 धाब्यांसाठी. अजूनही 13 धाब्यांची गरज आहे. 15 चेंडू आणि 13 धाबा. ओहो वाटतं शॉट. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. 6 धाब्यांसाठी. चेंडू द्यायचे. मैदानाच्या आतमध्ये चेंडू पुरवायचे मित्रांनो. स्वतःच्या मैदानावर मात्र धुमाकूळ काढताना फलंदाज पाहतो आपण राकेश. अफलातून फलंदाजी. चौदा चेंडू 7 धाब्यांची गरज.
इज नाणेफेकीसाठी येते काराव संघ. हा चेंडू देखील सीमारेषा बाहेर. अजूनही एका धाब्यांची गरज विजयासाठी. चला काराव संघाचा संघनायक आणि काराव संघाचा संघनायक दोन्ही एक HD11 काराव आणि एक श्री सिद्धिविनायक काराव संघ. या ठिकाणी पाहायला गेलं तर षटकार हॅट्रिक देखील कंप्लीट होते. षटकाराच्या साहाय्याने मॅच देखील फिनिश केली जाते. इस 7 चेंडू आणि 33 धावा नॉट अबाउट केले या खेळाडूनं मेन ऑफ द मॅचचा हिरो ठरला गेलाय राकेश. चला दोन्ही संघाचे संघनायक HD11 काराव आणि सिद्धिविनायक काराव दोन्ही संघाचे संघनायक या आपण नाणेफेकीसाठी. एका साईडला विचार केला तर कैलास आणि दुसऱ्या साईडला विचार केला तर विजयजी डोके साहेब. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी विनंती करेन विश्वनाथ शलवले या साहेबांच्या शुभ हस्ते करूया नाणेफेकीचा कौल. HD11 काराव आणि सिद्धिविनायक काराव एकाच गावातील दोन्ही संघ आमने